तर नवी मुंबईतल्या महापेची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। इथे देखील रस्त्यांना तलावाचं स्वरूप आलेलं आहे। बसच्या पूर्ण अगदी विंडोपर्यंत पाणी या ठिकाणी आलेलं आहे। संपूर्ण रस्ता हा जलमय झालाय। नवी मुंबईच्या महापे या ठिकाणचे ही दृश्य आपण इथे पाहतोय। तर कुर्ला भागामध्ये सुद्धा असा पूर्णतः जलमय हा भाग झालेला आहे। तर चारचाकी वाहनं जी आहेत ती सुद्धा या पाण्यामध्ये अडकून पडली आहेत, या रस्त्यावर अडकून पडलेली आहेत। बस देखील मोठ्या प्रयत्नानं या ठिकाणून बाहेर काढण्यात यश येत आहे। कल्याणला जाणारी ही बस नवी मुंबईतल्या महापे या ठिकाणचे ही दृश्य। मध्य आणि हार्बरवरची लोकल सेवा देखील ठप्प झालेली आहे। त्यानंतर रस्ते मार्गाने जाण्याचा प्रयत्न लोकांकडून केला जातोय, मात्र संपूर्ण रस्ते देखील जलमय झालेले आहेत। कुर्ल्याची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। मिठीचं पाणी या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यामुळे इथलं पाणी अद्याप ओसरत नाही। तर नवी मुंबईतल्या महापे या ठिकाणची ही दृश्य, एक गाडी देखील या पाण्यामध्ये अडकून पडलेली आहे आपण पाहतोय। तर दुसऱ्या बाजूला बस मात्र या ठिकाणी मोठ्या प्रयत्नानं या ठिकाणी बाहेर काढली जाते। तर रस्त्याला देखील या ठिकाणी पूर्णतः तलावाचं स्वरूप आलंय। घर बुडलेले आहेत प्रत्येक घरामध्ये। तर वसईची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। वसईमध्ये जे काही छोटे पाडी आहेत ते त्या ठिकाणाहून आणि साजामोरी या गावामध्ये लोकांचा रेस्क्यू करण्यात आलेला आहे। बैठी घरं या ठिकाणी आहेत। मिठागराचा हा सगळा भाग आहे आणि तिथे असलेल्या या घरांमधून लोकांना आता बाहेर काढलं जातंय। साजामोरी या गावामध्ये आता रेस्क्यू केलं जातंय महापालिकेकडनं। तर लोकांना बोटीमध्ये बसवून इथून काढलं जातंय। लहान मुलं आहेत, महिला आहेत, त्यांना या घरांमधून रेस्क्यू केलं जात आहे। लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय। वसई, विरार, नालासोपारा या संपूर्ण परिसरात पालघरपर्यंत मुसळधार पाऊस कोसळतोय। आता पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी सुद्धा अजूनही या सगळ्या परिसरामध्ये पाणी भरलेलं आहे। लहान मुलं, महिला, वृद्ध यांना या बोटीमधून रेस्क्यू केलं जातंय। एनडीआरएफच्या पथकाकडनं आतापर्यंत 150 लोकांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। साजामोरी या गावामधली ही दृश्य आपण पाहतो।